तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे सकाळी तिथं अमरावतीला आणि आता आपण अमरावतीला जाण्यासाठी निघालो आहे. गणदादा येते आपल्याला घेण्यासाठी आणि आपण आता लगेच जाणार आहे अमरावतीला. तर तिथं आपल्याला 2 मशीनची डिलिव्हरी द्यायची आणि काही व्हिडिओ काढायचे म्हणून आपण आता जातोय तिथंच. तर मित्रांनो, आपण आता अमरावतीला जाण्यासाठी निघालो होतो आणि आपण आता पेट्रोल पंपवर थांबलो आहे डिझेल भरण्यासाठी. आपल्याला 2-3 आपण पाठीमागं पंप बघितले, पण आपल्याला तिथं काही डिझेल भेटले नाही, बंद होते ते पंप. आणि आता एक भेटलं आहे आपल्याला जालन्याजवळ. आणि आपण आता मित्रांनो समृद्धीला लागणार आहे, तर समृद्धीला तरुण आपण डायरेक्ट अमरावती निघणार आहे. आणि आता डिझेल भरायचं काम चालू आहे इकडं पंपवर आहे आपण आज सध्या. मित्रांनो, आपल्या आता पाठीमागं मशीन लोड आहे. आता 3 मशीन लोड आहे बघा. एक ती छोटी आहे, हे 2 मोठाले आहे. आणि आपण आता लगेच जाणार आहे समृद्धीला लागण्याला. मित्रांनो, आम्ही आता समृद्धीवर चाललेलो आहेत वरती लगेच आणि आपण आता डायरेक्ट समृद्धीला जाणार आहे, अमरावतीला उतरणार डायरेक्ट. आणि तिथं जाऊन आपल्याला सगळ्यात पहिलं तर एक बाहुबलीची मशीन आहे जी आहे आपल्याकडं, ती डिलिव्हर करायची आहे. आणि त्यानंतर एक आपल्याला पोल्ट्री फार्ममध्ये जायचं आहे. तिथं खूप मोठं पोल्ट्री फार्म आहे, आपण जाणार आहे तिथंच. मित्रांनो, आपल्याला जिथं मशीन डिलिव्हर करायची आहे आपण त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आता. आणि आपल्या गाडीमध्ये सध्या आता 3 मशीन लोड आहे. 2 आहे बाहुबली आणि एक आहे ते पोल्ट्री फार्मसाठी एक छोटं बनवून आणलेलं आहे, ते एक आहे. आता आपल्याला इथं मशीन उतरून घ्यायची लगेच. आता निघालो आहे मित्रांनो आपण आता पुढच्या लोकेशनवरती. मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याला जायचं आता एक पोल्ट्री फार्मला, तिथं आपल्याला एक मशीन डिलिव्हर करायची आहे. काय वर करते मशीन काय, आपण तिथं आता पोहोचणारच आहे. 15 किलोमीटर आता इथून आणि लगेच आपण पोहोचणार आहे तिथं जाण्यासाठी. आता खूप मोठं पोल्ट्री फार्म आहे ते. आपण आता तिथं पोहोचूया थोड्या वेळात. 15 किलोमीटर या लोकेशनपासून ते लोकेशन आता तिथं पोहोचूया. मित्रांनो, आपण अजून जेवण पण नाही केले म्हणून आपण जेवण करायला थांबणार आहे. मित्रांनो, आपण आता जेवण करण्यासाठी थांबलो होतो आणि आपण जेवण घेऊन करून घेतले. आहेत गणेश सर येते लगेच. आणि आपण एक धाब्यावर थांबलो होतो. आपण आता पुढं जाणार आहे, थोडं अमरावतीमधून पुढं जायचं आपल्याला एक मशीन डिलिव्हर करण्यासाठी. पाठीमागे एक छोटी मशीन आहे इथं. आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे, गणेश सर पण येत आहे लगेच. आणि आपण तेवढी मशीन डिलिव्हर करून आजच्या आज वापस घरी जाणार आहे. आपला एका दिवसाचा पूर्ण टूर होता आजचा. तर आज आपण एक मशीन सकाळी दिलेलं आहे आणि आता एक मशीन देऊन डायरेक्ट आपण घरी जाणार आहे. आपण समृद्धीने आलोय म्हणून लवकर आलोय, 3 घंट्यात तर आपण अमरावतीला पोहोचलो होतो. आता आपण जेवण केले, पुढाला आपण डिलिव्हरी द्यायला जाणार आहे. ओके सर, कशाची आहे हे, कशाचं आहे हे, कसं सांगा. मित्रांनो, मी पोहोचलो आता त्या पोएट्री फार्मवर. मी जे तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आपल्याला एक सर्वात मोठं पोएट्री फार्म बघायचं आहे. तर आपण आता तिथं पोहोचलेलो आहेत आणि ही आपली मशीन आहे, आपण आणली ती आपल्या कंपनीमधून. आणि आता गणेश सर तिला चालू करून घेत आहे लगेच. आणि ते जे पुढले ब्लेड आहे त्याने ते खालची जी भुसा आहे तो पूर्ण मिक्स होण्यासाठी आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण भुसा मिक्स होतो. आता हे बाजूला करते ते छोटे छोटे पिल्ले. ते आता इथं 16,000 पिल्ले आहेत पूर्ण. मित्रांनो, पोएट्री फार्ममध्ये कोणालाही एंट्री नसते, कारण त्यांनी आपण माणसं गेल्यानंतर लगेच रोग पसरतो त्या पिल्ल्यांना. त्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्यात पहिले सॅनिटाईज करून दिलं आहे आणि आमच्या पायांना पावडर लावले. त्यानंतर आम्हाला मदत घेतली मशीनचे डेमो दाखवण्यासाठी. आता इथं गणेश सर पूर्ण मशीन त्यांना समजून सांगते. आणि हे खूप मोठं आहे, 16,000 पिल्ले म्हणलं तर लय मोठं झाले. पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टम आहे, खाण्यासाठी पण ऑटोमॅटिक येतं आहे आणि पाणी पण ऑटोमॅटिक येतं आहे. तरी पण ते काहीतरी 1,50,000 पर्यंत त्याचा खर्च आहे. त्यांना आम्ही विचारला होता तर ते त्यांनी खर्च सांगितला तेवढा. आता हे सगळे पिल्ले 1 महिन्यानंतर 4 ते 5 किलोचे होतात. मित्रांनो, तर तुम्ही कधी पोएट्री फार्ममध्ये गेले असाल तर तिथलं तुम्ही एकदम टेम्परेचर बघितलं असं एकदम थंड असतं, कारण जास्त ऊन पडल्यानंतर ते लगेच पिल्ले मरून जातात. त्यामुळे त्यांना टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवावं लागतं. आणि या पोएट्री फार्ममध्ये पूर्ण सेन्सर काम आहे, म्हणजे सेन्सरनं पूर्ण टेम्परेचर कंट्रोल होतं. जास्त ऊन पडल्यानंतर ते ऑटोमॅटिक थंड करतं पूर्ण गोडाऊन जे मोठं शेड यांचं पूर्ण थंड करतं. आणि मित्रांनो, तिथून निघालोय आपण आता परत आपल्या वापस घरी जाण्यासाठी. आपण परत चाललोय आता समृद्धी. आणि आता इथून डायरेक्ट आपण 3 तासात पोहोचणार डायरेक्ट घरीच. तर मित्रांनो, आपण आता अमरावतीतून वापस आलेलो आहेत घरी आणि आपण लगेच फ्रेश गीत झालोय ना, आपण जेवण करून घेतलंय.
आणि आपण मित्रांनो तरी आपल्याला भरपूर टाईम झाला आता 8 वाजले होते यायला आणि आता वाजले 9. आपण आता बसलेलो आहे पवनदा दुकानामध्ये आणि अजून आपले भाऊने आले आणखी रोहित आणि भागवत दोघं जण येणार होते. त्यांना फोन लावला होता मी, आता ते येणार आहे. तर मित्रांनो आपले पूर्ण आजचा जो टूर होता तो 1 दिवसाचा होता आणि मित्रांनो आपल्याला आपल्याला 2-3 दिवसानंतर लय बाहेर जायचं आहे. म्हणजे अजून 2000 किलोमीटर आपल्याला लांब जायचं आहे. तर आपलं जाणार समजा 21 तारखेला आणि आपला 19 तारखेला रविवारी सी ई टीचा पेपर आहे. आपण सी ई टीचा फॉर्म भरला होता. आता आपला सी ई टीचा पेपर आहे. आता आपल्याला काही अभ्यास केलेला नाही आपण आणि आपल्याला काही येत नाही. आता जसं होईल तसं आपण जाणार आहे देण्यासाठी आणि अंदाजे टुक्के आणून द्यायचे सी ई टीचे. आपल्याला काही मनाने येत नाही कारण आपण सी ई टीचा काही जास्त अभ्यास केलेला नाही आहे आणि आपला आता 19 तारखेला पेपर रविवारच्या दिवशी आपण आज जाणार आहे.